थ्रो येईपर्यंत 2 धावा. आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट, खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं भावेश मात्रे 2 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. आठवड्या खास करून मला ती 61ची स्पर्धा काय बॅटिंग केली होती. वन ऑफ द ग्रेट प्लेअर ज्यावेळेस भावेश ऍड झाल्या, भावेश म्हणा, नंदू पाटील म्हणा, हे जे खेळाडू ज्यावेळेस ऍड झाले एक्सर बी टीम मध्ये, त्यावेळेस या संघाची बाजू मजबूत झाली. दिस टाइम स्ट्रोक आहे, हवेत खेळला गेलाय, मागे फील्डर आहे, 1-1 चेंडूला फील्ड करतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, 2 धावा इथे देखील मिळतील. या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 4. पूर्वीचा एक्सर बीचा संघ आणि आताचा एक्सर बीचा संघ हा जमीन आसमानाचा फरक आहे. मल्हार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर रितेश पाटील दाखल झाल्यात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू येतो निर्धाव. आज त्यांच्या माध्यमातून मालिका वीर ही बँड आहे मल्हार स्पोर्ट्स आणि एक सुवर्ण संधी आहे. खास करून मल्हार स्पोर्ट्सने एक ऑफर या ठिकाणी जाहीर केली. येत्या 26 जानेवारी रोजी ज्या कोणाला बॅट हवे असतील तर या बॉल नंतर आम्ही येतो त्या विषयाकडे. मिस्टामिंग स्ट्रोक आहे आणि यस कॉर्नर बॉल, फलंदाज बाद, शची पाटील या ठिकाणी बाद. तर ज्या कोणाला बॅट हवी असेल बघा तर येत्या 26 जानेवारी रोजी मल्हार स्पोर्ट्स या शॉपला तुम्ही भेट द्या. एक चांगली ऑफर मल्हार स्पोर्ट्स शॉप मध्ये आहे. येत्या 26 जानेवारी रोजी 1999 रुपयामध्ये तुम्हाला आवडणारी बॅट, तुमच्या चॉईसची बॅट अगदी बनवून तुम्ही मल्हार स्पोर्ट्स शॉप मधून घेऊ शकाल. आताच्या घडीला 3,500-4,000 रुपये बॅगची प्राइस आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ही जो ऑफर ही लावली आहे मल्हार स्पोर्ट्सनं 1999ची, या ऑफरचा फायदा घ्या. मित्र म्हणेल सगळ्यांना म्हणेल या ऑफरचा फायदा घ्या आणि मल्हार स्पोर्ट्स या शॉपला भेट द्या. धावसंख्या झाली ती 4. पहिली विकेट डाऊन. शशीन पाटील त्या ठिकाणी बाद झाले. डिवायडर मैदानाच्या आतमध्ये घडणीला कारभारी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, अनुभवाचा मी म्हणेन सितारा इतकं म्हणू शकेल मी घडणीला कारभारी. कारण व्यावसायिक क्रिकेट, ओडी प्लस क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने त्यांच्या परिसरामध्ये खेळलं जात आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक, मागे फील्डर लावलाय त्यासाठी खास करून शॉर्ट लेग रिझर्व मध्ये सिंगल या ठिकाणी मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय एक्सर बी या टीमची. ती म्हणजेच 1 बॉल 4 धावा, 5 धावा. सुरुवात खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची खरोखरच चांगली पाहायला मिळते. मात्र आपण 2 मॅचेस बघा, 2 मॅचेस मी म्हटलं होतं 2024चा चॅम्पियन आहे ओळा संघ आणि खास करून 2 मॅचेस ज्याप्रमाणे ओळा संघाने जिंकले आहे त्या अक्षरशः आश्चर्यजनक आहे. म्हणजे म्हणतात त्या क्रिकेटमध्ये कुठेतरी 70% तुमचं क्रिकेट तर 30% तुमचं लक असणं गरजेचं आहे. नशिबाची साथ असणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी नक्कीच मी म्हणेल लक फॅक्टर ती नशिबाची साथ 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर ओळा स्पोर्ट्स ओळाच्या बाजूने एक तर तो एक कॅच ड्रॉप झाला, तिथे मॅच जिंकली. एक तर त्यानंतर दैसर टीमकडून मिसफील्ड झाली, चौकार गेला आणि तिथून मात्र मॅच पुन्हा एकदा अगदी चला प्लीज वेळ बघा. मंच देखील म्हणतात वेळेकडे लक्ष द्या. जवळपास फक्त आपल्याकडे 1 तास आहे. 1 तासात आपल्याला 2 मॅचेस क्लिअर करायचे आहेत. खूप चांगला चेंडू आहे, खूप चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू त्या ठिकाणी टाकला गेलाय. चेंडू तो डॉट बोलावे. आणि एक प्रामाणिक विचार असेल ओळा स्पोर्ट्स ओळा टीमचा की आम्हाला कमीत कमी धावसंख्येवर थांबवायचे एक्सर बी टीमला. आणि एक्सरचा प्रयत्न हाच असेल की जवळ आम्हाला जवळच्या 40च्या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे. 40 आकडा आम्हाला ठेवायचा समोर. तर एक चांगली स्वरूपात बाद झालेत आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर भावेश मात्रे.
आहे ऑन ट्राय केलंय मिड विकेट डीप करून मिनल पाटील वेगाने आले आहेत एकदा तर पूर्ण केले डबलचा क्रॉस स्ट्राइक एकदा थ्रो चांगली बॅटिंग भेटून द्यावी 2 धावा इथे देखील पेंडिंग या 2 धाव्याने धावा झाल्या त्या 7 भावेश मात्र ओव्हरऑल परफॉर्मन्स या आजच्या दिवसातील 16 चेंडूंचा सामना केलाय भावेशनं 2 सामन्यामध्ये आणि तब्बल 43 धावा कुठल्या आहेत भावेशनं बॅटची एज आहे चेंडू यष्टीच्या मागे फराड गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं 2 धावा इथे देखील भेटतील खूप चांगला परफॉर्मन्स कारण पहिला सामना जो आपण पाहिला जवळपास एकसर बी वर्सेस नवघर त्याच्यामध्ये 8 चेंडूमध्ये 22ने तब्बल 24 धावा कुठल्या दुसरा सामना जो आपण पाहिला तो खास करून पेनकरपाडा टीमच्या अगेन्स्ट त्यामध्ये 8 चेंडूमध्ये 19 धावा भावेशने कुठल्या टोटल 16 चेंडूमध्ये 43 धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत नॉन स्ट्रायकिंग खेळाडू भावेश मात्रे ऑन साइडला या वेळेस चेंडूला पाठवून दिले स्टँडर्ड डिलिव्हर अरुणच्या बॅटमधून येतोय हा नक्कीच खणखणीत षटकार रवींद्र नामदेव पाटील या ठिकाणी बॅकफुटला जाऊन चेंडूला क्रॉस खेळला गेला दुसऱ्याचा प्रयत्न फेकी थोडीशा पुढे 2 धावा इथे मिळतील खूप चांगली बॅटिंग अरुण देखील त्या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय 2 धावा इथे झाल्या धावसंख्या झाली ती तब्बल 17 धावा कालच्या दिवसापासून सँडी ज्यावेळेस दादा या व्यासपीठावर आला त्यावेळेस हलचल झाली आणि हलचल कशी झाली तर इथे खेळाडूंना पाणी द्या पाणी द्यायचंय ज्यावेळेस दादा आला त्यावेळेस खेळाडूंनी देखील चांगली कमाई केली कालच्या दिवसामध्ये जवळपास मला 4,500 ते 5,000 रुपये दादांनी खर्च केले खेळाडूंवर धावा झाल्या त्या 17 षटक क्रमांक 3 चंद्रशेखर ओळेकर गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहेत भावेश मात्रे बघा प्रत्येकाचा एक आगळा वेगळा व्यवसाय आहे स्ट्रोक खेळायचा होता यावेळेस अपील देखील मैदानाच्या आतमध्ये केली गेली एक चांगला चेंडू टाकला गेला आणि भावेश मात्रे यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर त्यांचा देखील एक खूप चांगला व्यवसाय आहे फिश सप्लायर्स आणि ते देखील अलग अलग ब्रँडचे म्हणजेच आपण जे फिश टँक मध्ये काही शो साठी जे मासे ठेवतोय यावेळेस खोलवाट्यामध्ये चेंडू अराउंड द कार्पेट चेंडूला वाईट स्लोमा डीपला पाठवले मिसफील्ड झाले बॅकअप आहे त्या ठिकाणी रमानगर बॅकअप साठी आहेत रमान आहेत विजय रमा सोबत बॉडी लँग्वेज सेम आहे 10 झाल्या त्या 19 चला वेळ वाचवा प्लीज म्हणणार वेळ वाचवा मित्रांनो कारण अजूनही फायनल मॅच आपल्याला खेळवायची आहे आणि आयोजकांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की 4 ओव्हरची तरी कमीत कमी 4 ओव्हरची फायनल व्हायला हवी इतकं चांगलं आयोजन नियोजन केलं आहे त्यामुळे एक इच्छा आहे की चांगली एक मॅच ग्रँड फिनाले मॅच चांगली 4 ओव्हरची तरी व्हायला हवी एक सीट आउट चेंडू कव्हरच्या दिशेने डीपला येतोय दिलीप चेंडूला पिन करतोय नॉन स्ट्राईक एंडला थ्रो पुन्हा एकदा चांगली रन पिन विकेट खूप जबरदस्त मी म्हणेल विकेटच्या मधोमध धावत आहेत दोन्ही बॅटर्स 2 धावा संख्या झाली ती तब्बल 21-21 षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये मध्ये तिसरं सुरू आहे चंद्रशेखर ओळेकर 3 चेंडू टाकून झाले स्ट्रायकिंगला भावेश मात्रे यावेळेस 30 स्लॉट मध्ये आणि चेंडूला सरळ पाठवून दिले गार्डनच्या बाहेर हा सर्वात लांब लचक षटकार
₹500 आणखी एकदा जमा झाले. धावसंख्या झाली तिथं बळ 27. यावेळेस देखील कोरडा चेंडू पाहण्यासोबत चांगल्या प्रकारचे स्टॉप केले गेले. एकदा मिळण्या दुसऱ्याचा प्रयत्न काही आवश्यकता त्या ठिकाणी नव्हती आणि ही धाव कदाचित धोकादायक ठरू शकली असती. बघा जी विकेट सॅक्रिफाईस करायची होती ती विकेट सॅक्रिफाईस केली. कारण खास करून अरुणला डगआउट मध्ये पाठवायचं होतं आणि त्यांच्या जागी न्यू फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणायचंय. ओळा स्पोर्ट्स ओळा आहे टीमला आणि या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली गेली. अरुण रनआउटच्या स्वरूपात बाद टीम कॅप्टन नितेश खेडी हा मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 28. वेल प्लेड अरुण, अतिशय चांगली फलंदाजी आणि सगळेजण कौतुक करतात अरुण यांचं. चांगली फलंदाजी, वेल प्लेड. धावा 28. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याला चेंडू दाखवून काढतो भावे चेंडूला अराउंड द कॅम्पेट चेंडू लॉंग डीप लाईन निघून येतो. एक धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न स्ट्राईक एकदा थ्रो. 2 धावा इथे कंप्लीट झाले. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती तब्बल 30 धावा. पाणी द्या, पाणी पाणी येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. एक्सपिरियन्स गोलंदाज, अनुभव आणि अनुभव, भरपूर मोठा अनुभवाचा साठा आहे. धावा झाल्या 33. कमी झालं. आमचे व्हॉलेंटियर विशू तिकडे स्वतः जबाबदारी घेतात तिकडे आणि पाणी व्यवस्थित तिकडे पुरवत आहेत. मंडळाच्या वतीने आम्ही सुद्धा त्यांचं सुद्धा कौतुक करतो. धन्यवाद. 30 धावा झालेत. जे करंटली आपण पाहतो जे 10च्या सरासरीने एक्सर बीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि याच करंट रेटेने खेळत राहिला तर तब्बल 40 धावा या नक्कीच या फळकावर पाहायला मिळतील. गुडलीनवरून चेंडूला बाउन्स करण्याचा प्रयत्न होता मात्र लाईन त्या ठिकाणी खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून दिला तो. एकेरी धावीने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या झाली ती 31. 31 धावा. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑफ साइडला कट करतोय दी झोन. धावा मिळतील 2. मान्यवरांचं मला वाटतं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. सन्माननीय मला वाटते नवनिर्वाचित नगरसेवक तसेच ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स टीमचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. ऑफ साइडला पंच केलंय इनटू द गॅप. भला मोठा गॅप आहे मात्र चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. खूप मोठी रेंज कापले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. वेल डन दिलीप. खूप 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 चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या टीम साठी 2 धावा सेव्ह केले दिलीपनं. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 35 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. सन्माननीय स्थानिक नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक तसेच ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. खूप चांगला चेंडू. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. ज्ञानेश्वर यांच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर अनुभव आहे. 2024 मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, बेस्ट बॉलर हा किताब या गोलंदाजाने घेतला होता आणि अनेक वर्षापासून ओडी प्लस क्रिकेट खेळतायत.
एक अनुभवाचा सितारा आज गोलंदाजी करतो इतकंच म्हणू शकेल मी ज्ञानेश्वर साठी. शॉर्ट बॉल आहे हा बॉल देखील वेगवान होता अगदी वेगानं बीट केले नितेश केनी यांना. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये 2 धावा तरी नक्कीच मिळतील. तिसऱ्याचा प्रयत्न होतो त्या ठिकाणी कदाचित ही धाव नडते नितेश केनी यांना. लक्ष नव्हतं चेंडूकडे आणि या कारणास्तव मात्र स्वतःची विकेट गमावले टीम कॅप्टन नितेश केनी यांना. आउट. मिस्टर रणजित मात्रे चेंडू श्रीलंकेतले 2. वेलकम वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. मीराबाईदर महानगरपालिकेचे सन्माननीय माजी नगरसेवक ज्या जोडीला मी नेहमीच A1 जोडी हे नाव दिलं गेलेलं आहे. या परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या या A1 जोडीला आपण नेहमीच पाहतोय. आदरणीय सन्माननीय जयंतीलालजी पाटील, आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक 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 स्वागत. ऑफ साइडला गॅप मध्ये खेळलाय इनफिल्डच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेला हा मिळेल चौकार. बघा या ठिकाणी महेशजी मात्रे साहेबांचं आगमन झालंय, जयंतीलाल पाटील साहेबांचं आगमन झालंय, प्रवीण पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि या आगमनाचं स्वागत एका चौकाराने केलंय रणजित मात्रेनं. खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं 10 वर्षापासून मी ते कॉमेंट्री करतोय, समालोचन करतोय आणि या जे व्यक्ती आहेत ना जयंतीलालजी पाटील आणि प्रवीणदादा पाटील या व्यक्ती कधी सिंगल या व्यासपीठावर आले नाही. समोरच्या दिशेनं एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि ते फलंदाज बाद. बघा कधी जयंतीलाल पाटील एकटे आले नाहीत किंवा कधी प्रवीणदादा एकटे आले नाहीत. ते आलेत या मॅच मध्ये जेव्हा जेव्हा आलेत तेव्हा तेव्हा ते जोडीने झालेत म्हणून त्यांना मी A1 जोडी नेहमीच म्हणतोय. धावसंख्या झाल्याची तब्बल 42. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपलाय, 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाले 42 आणि 43 धावांचं आव्हान. 43 धावांचं आव्हान या ठिकाणी ओवळा स्पोर्ट्स ओवळा या टीम समोर ठेवलं आहे. व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल सन्माननीय स्थानिक नवनिर्वाचित नगरसेवक महेशजी मात्रे जे ओमप्रमोद गोडदेव मास्टर्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समित सन्माननीय माजी नगरसेवक प्रवीणजी पाटील यांच्या समित सन्माननीय माजी नगरसेवक जयंतीलालजी पाटील या मान्यवरांचे या मुख्य मंचावर आगमन झाले आहे. त्यांचं सन्मान नवनिर्वाचित आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर या ठिकाणी सन्मान केला जातोय ज्यांची साथ अनेक वर्षापासून नवघर मास्टर्स 40 प्लसच्या स्पर्धेला लाभले आहे. बघा त्यांचं नावच नसेल तरी 40 प्लसची स्पर्धा अधुरी आहे. ती म्हणजेच या परिसरातील A1 जोडी सन्माननीय जयंतीलालजी पाटील आणि सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीने केला जातोय. कारण ही नावं अगदी मी म्हणेल सुवर्ण अक्षरामध्ये कोरले आहेत 40 प्लस क्रिकेटच्या नवघरच्या स्पर्धेमध्ये. ही नावं कधीही पुसली जाणार नाहीये आणि मी A1 जोडी जातो एकांचा दोघांचा एकत्र सन्मान करा. एकत्र A1 जोडी आहे त्याच्यामुळे एकत्र सन्मान भले 2 शाल द्या पण एकत्र सन्मान करा दादांचा. दोन शाल द्या 2 द्या पण एकत्र सन्मान करा. प्रवीणजी पाटील त्यानंतर सन्माननीय जयंतीलालजी पाटील हा विशेष सन्मान नवघर ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या वतीनं
नेहमीच सहकार्य, नेहमीच अनेक वर्षापासून या व्यक्तींचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि तुमचं मनापासून आभार आणि तुमचं या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला वळी आपण मॅचच्या दिशेनं धावसंख्या 43 सेट केले आहे स्कोर बोर्डवर. एक सर बी टीमनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. एका साईडला आपण राम ठाकूर, रमा ठाकूर आणि एका साईडला आपण बदल सतीश ठाकूर या खेळाडूला. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात येईल फॉर्म बॉक्स मध्ये करतोय बदल इन्व्हाइट करतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासाठी समालोचक हे प्रकाश पाटील यांना. महेशजी मात्रे नगरसेवक मीना भाईंदर महापालिका, त्याचबरोबर प्रवीणजी पाटील, जयंती पाटील उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर नवगर गावातील एक चांगले व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व श्री रवींद्र नामदेव पाटील. प्रत्येक षटकाराला 500 रुपये, चौकाराला 200 रुपये, हॅट्रिक षटकारांची 500 रुपये, विकेटची हॅट्रिक 500 रुपये आणि सलग 6 चेंडू 6 षटकार जर मारले तर देण्यात येईल न्यू होंडा शाईन. त्रेचाळीस धावांचा पाठलाग सुरू असताना 43 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. आणि नक्कीच या 24 चेंडूमध्ये एखादे 2 मोठे फटके खेळले तर नक्कीच या धावा सहज पूर्ण करू शकतील. सामन्याला सुरुवात पॉवर प्ले सुरू, शतक सुरू आहे आणि नक्कीच सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा येतोय. अशोक राऊत, गुणेश मात्रे. सलामी बॅटर रमा ठाकूर, सतीश ठाकूर. पहिला लोफोटा चेंडू, फसवा चेंडू होता. A1 पाटीलांचा A1 गोलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये 6 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 7 धावा. मात्र या कमीत कमी धावा देण्याचं काम नक्कीच A1 आता तिसऱ्या सामन्यात प्रयत्न सुरू आहे कमीत कमी धावा देण्याचा. पहिल्या सामन्यात 6 धावा, दुसऱ्या सामन्यात 7 धावा, तिसरा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू, मात्र हा चेंडू डॉट. जबरदस्त कामगिरी. नावात A1 आहे आणि तशीच गोलंदाजी, A1 गोलंदाजी. 43 धावा बनवायच्या 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये. रिपोर्ट झाले. अगदी चेंडू हवेमध्ये, हात सतीशच्या बॅट मधून दामदार धारदार षटकार, मिळते 6 धावा. ही हाय पॉवर सतीश ठाकूर यांची. नक्कीच नक्कीच क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचं प्रेम आहे आणि स्वतः क्रिकेटपटू आहेत ते. नक्कीच आपल्या समाजातील बांधवांना, आपल्या खेळाडूंना हे प्रेम वाटतात. पैसा नाही वाटत, प्रेम वाटत. ते हे प्रेम आहे. तो एक फटका, मात्र किती धावांचा फटका असेल. नितीश चेंडू अडवतोय, थोडीशी मिसफील्ड. मात्र नक्कीच होणं सुरू आहे. एक धाव कॉलबॅक केला जातोय. रमा ठाकूरने कॉलबॅक करतो, मात्र आपल्याला सामना जिंकायचा आहे. इथं एखादा गडी बाद झाला या ओव्हरमध्ये तर नक्कीच जी पकड आहे ओळ्या संघाची ती थोडी कमी होईल, नरम होईल. तुम्ही रेती हातामध्ये अशी पकडली ना तर भरपूर येतील. अगदी
तुम्ही हात मुठी जर बंद केली तर सर्व तिथे हातामधून पडून जाईल. तसा सामना सुट्टा कामा नाही. आणि सन्माननीय विकास पाटील साहेब आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक, माझे खेळाडू आहेत, माझे नगरसेवक देखील आहेत. मात्र आपल्या या गावाच्या आपल्या समाजाच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि नक्कीच गेले कित्येक वर्ष आपल्या समाजसेवा सुरू आहेत. आणि माजी क्रिकेटपटू देखील आहेत. ते धाव संख्या 10. जबरदस्त गोलंदाज सुरू A1 पाटील यांची 43 धावांचा पाठलाग आहे. सरासरी आपण 10च्या पलीकडे मेंटेन सुरू आहे. मात्र तेच मेंटेन ठेवलेलं आहे ओळा संघाने. चेंडू मध्ये मात्र फटका जातोय सीमारेषे बाहेर. षटकार मिती 6 धावा. 500 रुपये जमा. रमा गरज होती 11ची. मात्र अतिरिक्त 5 धावा. दोन्ही बॅटर एक षटकार मारून खेळत आहेत आणि दोघांच्या खात्यामध्ये धावा देखील जमा आहेत, पैसे देखील जमा आहेत. सन्माननीय विकासजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. माझे नगरसेवक सुस्वागतम आणि समाजसेवक देखील आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवघर मास्टर नवघर ग्रामस्थांच्या वतीने 40 प्लेचे सामने सुरू आहेत. स्पर्धा क्रमांक 9 आपण बघतोय या बादशाह मैदानामध्ये सुरेख सामने सुरू आहेत. मित्रांनो, कालचा दिवस गाजवला घोडबंदर संघाने आणि त्या संघाचं देखील आगमन झालेलं आहे भरत वैती आणि नक्कीच भवीर साहेबांचं देखील आगमन झालेलं वेलकम आणि तुम्हाला शुभेच्छा असतील आमच्या वतीने. जबरदस्त कालची कामगिरी घोडबंदर संघाची आणि नक्कीच थोडीशी मिस्टेक केली होती बागुम संघाने देखील. मात्र आपल्या हातातून सामना तरी गमवला. त्याचा फायदा झाला घोडबंदर संघाला. धाव संख्या पहिल्या ओव्हरमध्ये 16. नितेश पाटील, नितेश किनी सुरू करा. चेंडू हवेमध्ये अगदी स्ट्रोक खेळला सुंदर. मात्र फसवा चेंडू फसतोय आणि सुंदर झेल टिपतोय. रणजित मात्रे पहिले ते घडी मारतोय. परतावं लागेल सतीश ठाकूर यांना. मात्र सतीशला ज्यासाठी पटावलं होतं त्याची नक्की त्याने चोख कामगिरी बजावलेली आहे. आपल्या संघासाठी काहीतरी धावा बनवलेल्या आहेत. मात्र या धावा महत्वाच्या होत्या. एक षटकार मारून देखील खेळले. 4 चेंडू समोर गेले. धाव संख्या त्यांनी 7 बनवल्या. मात्र नक्की त्यांनी संघाला देखील आपले 7 चांगले दिलेले आहेत. महिलांच्या आतमध्ये मिलिंद पाटील. कुठला संघ अंतिम सामन्यात पोहोचतोय? सेमीफायनल सामना सुरू आहे. नक्की तो वेळ वाचला तर आयोजक निर्णय घेतील किती ओव्हरचा अंतिम सामना असेल. नक्कीच फटाकाने सर्व मान्यवरांचं देखील स्वागत केलेलं आहे. पूर्ण मंच आमचा भरलेला आहे. नगरसेवक, माजी नगरसेवक, समाजसेवक देखील उपस्थित आहेत आणि नक्कीच नवघर गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका. मात्र फटका किती धावांचा असेल? मिलिंद पाटील हा चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. मिलिंद गेल्या गेले चौकार ठोकता आपल्या संघासाठी आणि संघ जातोय 20. आतापर्यंत 8 चेंडू मध्ये 20 धावा बनवतोय. काय कामगिरी बघा. वेळ वाजतो. अजून एक सामना खेळवायचा आहे. एका बाजूला घोडबंदर संघ देखील आगमन झालं. संघाचं देखील खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला शुभेच्छा असतील घोडबंदर संघ. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. मात्र या चेंडूवरती 1 धाव कंप्लीट. चेंडू बॅटर लागतोय. मिलिंद पाटील यांच्या खात्यामध्ये ही धाव
मी जमा करतोय आणि संघटना खात्यामध्ये जमा करतोय धावसंख्या 21. मात्र अर्ध्या धावा झालेल्या सुंदर असं म्हणणं हरकत नाहीये. अजून अर्ध्या धावांची गरज आहे. चेंडू भरपूर शिल्लक आहे. यास मात्र ही धाव होईल की नाहीये, मात्र चेंडू सापडत नाहीये. मात्र ही धाव कशा पद्धतीने असेल. बॅटला चेंडू लागतोय. भावेश एस्टेनच्या मागे भावेशकडून चूक करते. मात्र हे थांबवावं लागेल. इथे कुठे थांबलं तर नक्कीच या धावा करताना अंतिम षटक अंतिम चेंडूपर्यंत थांबणार जाईल. चेंडू हवेमध्ये अगदी अक्षरशः चेंडू लँडिंग होतोय. सर्कलच्या अगदी आतमध्ये मात्र अगदी सेफ बॅटर आहे. या चेंडूवरती 2 धावा. धाव संख्या 24. प्रयत्न सुरू आहेत. कुठला संघ फायनल मध्ये पोहोचेल आणि कुठला संघ इथेच थांबेल. नंबर 3 नंबर 2 तर नंबर 1 चं बक्षीस वाट बघतोय. अगदी सेफ फटका खेळला. मात्र चेंडू खाली A1 पाटील आहेत आणि सुंदर झेल A1 पाटील यांच्या मार्फत गडी बाद. जयजयकार झालेला आहे आणि नक्कीच मोठ्या गावामध्ये स्पर्धा सुरू आहे. आगरी कोळी युवा चषक जी सुरू आहे त्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये जेम्स बॉन्ड राई आणि नवगर संघ हे अंतिम सामन्यात पोहोचलेले आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आगरी कोळी युवा चषक सुरू आहे मोठ्या गावामध्ये आणि नक्कीच 2 संघ आमने सामने नवगर आणि जेम्स बॉन्ड राई यंग. गोलंदाज नंदू येतोय. 12 चेंडू किती धावांची गरज आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडू यॉर्कर चेंडू होता. A1 पुन्हा चेंडू आढळतात. चांगली फिल्डिंग A1 मार्फत होताना दिसते. A1 पाटील नाव आहे साठी. आता तू प्रथमच असं नाव ऐकलंस. धाव संख्या झालेली ती 25 धावा धाव फलकावरती. नंदू सुरेश चेंडू यॉर्कर चेंडू कार्पेट ट्राय केलतोय. बघा चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होताना दिसतोय. मात्र कॉलबॅक करत था म्हणून दोघे बॅटर सेफ बॅटर. एकच धावा समाधान. मात्र आपल्याला ही सामना जिंकायचा आहे. योग्य तुमची खेळी करा. एकाच मोठा फक्त एकच तुम्हाला मोठा शो खेळायचा आहे. रमा ठाकूर आणि चंद्रशेखर कोळेकर. दहा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 43 धावांचा पाठलाग सुरू आहे. काय चाललंय सर बी. धावसंख्या बघितली तर 26 धावा झालेले आहेत. 43 धावांचा पाठलाग सुरू आहे. तिसरं शतक मार्गाचा नंदू. चांगला फटका नक्कीच. चेंडू चांगली फिल्डिंग चांगली नक्कीच. फेकी देखील त्यांच्या मार्फत आलेले अरुण आहेत. अजय आहे का अजय त्यांच्या मार्फत सुंदर फिल्डिंग सुंदर फेकी. 1 धाव समाधान. धाव संख्यात धाव फलकावरती 27 धाव झाले आणि येणाऱ्या 9 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 16. उलटा चेंडू आहे. मात्र इथे काय घडतं काय बिघडतं. मात्र चुकीला माफी नाहीये. हा येतोय चंद्रशेखर कोळेकरचा दमदार षटकार. बिंदी 6 धावा.
गायक आहेत आपले आगरी बांधव. नक्कीच 8 चेंडू आणि धावांची गरज आहे 10. 2 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त षटकार बघायला मिळाला चंद्रशेखर घोळेकरांच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू चांगला समाचार घेता या चेंडूवरती आणि षटकार. धाव संख्या धाव फुटावर 33 धावा झालेल्या आहेत. सुंदर फटका आहे, ताकदीवर फटका होता. किती धावांचा फटका असेल, चांगली फिल्डिंग रणजित मात्रे यांची. एकच धाव समाधान. मात्र ज्या धावांची गरज होती त्या धावा आलेल्या आहेत गोळा संघाच्या वतीने. षटकार देखील आलेला आहे. 7 चेंडू 9 धावा. नक्कीच ह्या चेंडू जर डॉट आला तर शेवटच्या 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असेल. किंवा ह्या चेंडूवरती 2 धावा आल्या तर नक्कीच सरासरी जो मेंटेन ठेवलेला आहे गोळा संघाने त्यात नक्कीच त्यांचा पाठलाग योग्य सुरू आहे असं म्हणणार हरकत नाही. नंदू उलटा चेंडू मात्र इथे फटका व्यवस्थित आहे. चांगला प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा, मात्र हा जातोय. हमा ठाकूरांच्या बॅटमधून षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 चेंडू मध्ये धावांची गरज आहे 3. विकेटकडे लक्ष देऊया. 61 बी संघाच्या गडी बाद झाले होते 4, 5 आणि ओळा संघाचे गडी बाद झाले 2. मात्र पूर्ण बेनिफिट आहे ओळ्या संघाला. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. गणेश येतोय. कॅप्टन घोडबंदर प्लीज पुढे लगेच या. विक्रम घरत या, लवकर या. आलेले आहेत 6 चेंडू 3 धावांची गरज. गणेश येतोय. हा चेंडू वाईट चेंडू येतोय. फसवा चेंडू होता, मात्र अक्षरशः चेंडू हातातून निसटला, सुटला आणि धावसंख्या पोचते ओळख संघाची 41 धावा. 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 2. चेंडू जातोय डी झोन मध्ये. अशा प्रकारे साई विजय स्पोर्ट हा सामना जिंकतोय आणि अंतिम सामन्यात संघ पोहोचतोय. आणि तितकं कौतुक एकसर बी संघाने देखील केलं पाहिजे. इथपर्यंत चांगला खेळ झाला, मात्र या सामन्यामध्ये थोडे कमी पडले आणि अशा प्रकारे ओळा संघ जिंकतोय, अंतिम सामन्यात पोहोचतोय. आणि नक्कीच अंतिम सामना किती ओव्हरचा असेल, किती षटकांचा असेल, किती चेंडूंचा असेल. विक्रम आलेले आहेत घोडबंदर संघाचे कॅप्टन, लकी कॅप्टन आलेले, त्यांना देखील शुभेच्छा असतील. प्रभाकरजी मात्र नंतर कॅप्टन असतील नक्कीच विक्रम घरत यांचं नाव घेतो.